इंडिया आघाडीची मोठी सभा मुंबईत पार पडली। राहुल गांधी हे देशाचे नेते आहेत, त्यांच्यासह अनेक दिग्गज या सभेला उपस्थित होते। राहुल गांधी हुकुमशाही पुढे झुकत नाहीत हे त्यांनी दाखवून दिलं आहे, असं संजय राऊत यांनी यावेळी म्हटलं आहे। रविवारी मुंबईच्या दादरमधील शिवाजी पार्कात इंडिया आघाडीच्या भव्य सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। इंडिया आघाडीने एका मंचावर येत मोदी सरकार आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे। राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपाचं निमित्त साधत या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। मुंबईत इंडिया आघाडीची प्रचंड जनसभा शिवतीर्थावर झाली। राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा समारोप कार्यक्रम होता, त्या निमित्तानं ही सभा पार पडली। इंडिया आघाडीतले सगळे प्रमुख नेते या ठिकाणी उपस्थित होते। यावेळी संजय राऊत यांनी त्यांची भूमिका मांडली। ते म्हणाले की राहुल गांधी देशातले लोकप्रिय नेते आहेत। राहुल गांधींकडे देश भावी पंतप्रधान म्हणून पाहतो आहे। होणारे पंतप्रधान म्हणून राहुल गांधींना पसंती आहे। लोकांची ती भूमिका आहे। राहुल गांधी परखडपणे भूमिका मांडतात। राहुल गांधी झुकत नाहीत, हुकुमशाही पुढे नमत नाहीत। त्यांचा हा बाणा देशातल्या लोकांना आवडतो, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे। तसेच भाजपा ही भ्रष्टाचाराने तयार झालेली पार्टी आहे। मोदी म्हणाले होते की राष्ट्रवादी ही नॅचरली करप्ट पार्टी आहे, मात्र हेच शब्द भाजपला लागू होतात। भ्रष्टाचाराला समर्थन देणारी, भ्रष्टाचार करणारी पार्टी ही भाजपची ओळख झाली आहे। भाजपाच्या लोकांनी आरशात पाहिलं तर त्यांना फक्त भ्रष्टाचारच दिसेल, असा टोलाही संजय राऊत यांनी यावेळी लगावलाय।